नमस्कार. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की मला एका गोळीमुळे किती त्रास झाला आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं होतं. मी परत तीच चुकी केली होती 1 वर्षानंतर. मी जिथे जॉब करत होते, तिथे माझ्याबरोबर एक लेडीज जॉब करत होती. ती एक हर्बल लाईफ प्रॉडक्ट्सचं ते काहीतरी ते एक करत होती. तर तेव्हा तिने मला सांगितलं, की हे हर्बल लाईफ घे, त्याच्यामुळे तुझं वजन कमी होईल. तर मला वजन कमी करायचं होतं म्हणून मी जे सांगेल ते करत होते. मी घेतलं. घेतल्यानंतर परत मला वजन कमी व्हायला लागलं. पण मी ते हर्बल लाईफ फक्त 2 महिने घेतलं आणि नंतर बंद केलं. बंद केल्याच्यानंतर जेवढं वजन माझं कमी झालं होतं, त्याच्यापेक्षा जास्त माझं वजन वाढलं. आणि वजन वाढल्याच्यानंतर ते माझं वजन कंट्रोलच होत नव्हतं. बल्कि मी रोज ग्राउंडवर असायचे, दिवसभर कामं करायचे, तरी माझं वजन कमी होत नव्हतं. तेव्हा मला कळलं की हे सगळ्या औषधामुळे आपल्या बॉडीवरती खूप सारा साईड इफेक्ट होत आहे. आणि लॉकडाऊनमध्ये मला कोविड झाला. कोविड झाल्यामुळे ते कोविडच्या औषध गोळ्यांनी परत माझं वजन वाढलं. पण नंतर वेळ होता म्हणून मी खूप सारे यूट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि खूप सारं सर्च केल्यानंतर मला एक कळालं की माझं वजन हे मीच कमी करू शकते, आणखीन कोणीच कमी करू शकत नाही. आणि वजन कमी करायला कोणतंही तुम्हाला औषधाची गरज लागत नाही. म्हणून मी हे ठरवलं की थोडीशी मला मेहनत करावी लागेल. थोडंसं मला माझ्या म्हणजे डेलीच्या रुटीनमध्ये थोडंसं चेंज करावं लागेल. म्हणून मी थोडंसं रुटीन चेंज केलं आणि मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली. तरी मला 1 महिन्यामध्येच जवळजवळ 2 इंचेस कमी झाल्याचा मला फरक जाणवला आणि तेव्हापासून मी माझं वजन कमी केलं. आज असं झालेलं आहे ना, की मी जर 1 महिना एक्सरसाइज नाही केली ना, तरी माझं वजन वाढत नाही आता. आणि मी ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये माझं वजन एवढं ठीक आहे, म्हणून मी खूप खुश आहे. पुढचा व्हिडिओ मी सांगते की मी वजन कमी करायला सुरुवात केली, ती कशी कशी केली, कुठल्या कुठल्या स्टेपनी केली आणि कशी केली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.